सोने जाधव भाई, लालाभाई आणि गोलंदाजी एंडला आहे लालाभाई. 5-5 ओव्हरचा सामना असेल. मेहताबाई आणि ताहिदबाई आणि गोलंदाजीला आहेत लालाभाई. चला होईल स्पर्धेला सुरुवात. आपण पाहतोय मालाड चषक 2025 सीझन 4 40+ तालुका आपचा पहिला सामना गोरेगाव लेजंड आणि मेहताबाद कुर्ला 11. HR स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह प्रतियोगिता आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि हे सर्व तारे सितारे लेजंड आज या गोविंदनगर मोठे मैदान या ठिकाणी. पहिलाच बॉल चांगला बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एकदा पूर्ण केली गच्चार क्षेत्ररक्षण आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्यात. आणि हे काय घडते ओव्हरथ्रो देखील झालेला. पहिल्याच बॉल मध्ये बरंच काहीतरी घडते. अजय आहे तिकडे पण थोडीशी चुकी झाली आणि चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. तर 1 धाव 2 धाव आणि बघता बघता 3 धाव पूर्ण केल्यात. चला असं बघून असं वाटत नाही की 40+ असेल. अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेटही देखील केलेले आहे पहिल्या चेंडूवरती. अजून एक चांगला बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता पण एक खेळाडू तिथे तैनात करण्यात आलेला आहे. अप्रतिम बॉल पडल्याच्या नंतर थोडीशी उसळी घेतली. विकेट किपर बीट फलंदाज बीट आणि निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल लालाभाई यांची. पुन्हा एकदा पुढे सरकन खेळाडू आहे पण त्याच्या डोक्यावरतून चेंडू. विचारता देखील चांगला केला होता की फिल्डर तैनात होता पण थोडा काही जास्तच उसळी घेतली आणि त्याच्यानंतर बरोबर प्रॉपर मिडल वरती तो चेंडू आला आणि खेळाडू तिथे तैनात आहे गली क्षेत्रामध्ये. त्याच्या डोक्यावरतून चेंडू गेलाय. जशी फील्ड त्याचप्रमाणे इथे गोलंदाजी करत आहेत लालाभाई. अजून एकदा पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज आणि मोठा बाहेर हिस्सा लागला आणि 1 धावासाठी चेंडू जातोय डिक्लेअर घोषांकित एरियामध्ये. टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा झाल्यात. 4 चेंडू झालेत. सुंदर गोलंदाजी आणि सुंदर सुरुवात झालेली आहे. गोरेगाव लेजंड नाणेफेकीचा कौल जिंकून पहिले क्षेत्ररक्षण निवडले. अजून एक चांगला बॉल प्लेयर आहे पण त्याच्या डोक्यावरतून चेंडू जातोय. अजयबाई तिकडे आहेत आणि चांगला थ्रोच आहे इथे काय पण सुरक्षित तिकडे. कारण त्या ठिकाणी थोडी फिल्डिंग करण्यात थोडा त्रास होतो कारण की आपण पाहतो तो मातीचा बरोबर ढेर आहे तिकडे आणि थोडी आउटफील्ड तिकडे थोडीशी खराब असताना त्याचा पुरेपूर फायदा उचलत आहेत. आता त्या प्लेअरला थोडंसं पाठी मागवलं तर शॉर्ट गलीमध्ये तिथे प्लेअर होता थोडंसं मागे सरकवले. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने आणि घोषांकित एरियामध्ये 1 धाव. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 8 बिनबाद 8 आणि 1 इनिंगच्या नंतर याच्यानंतर दुसरा सामना केला जाईल. प्रेसिश्री 19 आणि महाराष्ट्र बॉईज. तर आपणही देखील रेडी राहायचंय. पहिल्या षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर 8 धावा झाल्या धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. थोडी स्लो सुरुवात आहे. पाहत आहेत ते विकेटचा थोडासा अनुभव घेत आहेत फलंदाज. पाहत आहेत ओळखतायत आणि ओळख करण्यासाठी तशा प्रकारचा खेळ करत आहेत. लाखा पहिलाच बॉल बॅकफुटला गेले आणि चेंडू जातोय घोषांकित एरियामध्ये 1 धावांसाठी. पंच मनोज यांचा इशारा कालपासून आपण पाहिलं तर मुज्जूबाई आणि मनोजबाई खूप चांगली कामगिरी करत आहेत या प्रतियोगितेमध्ये.
मुख्य पंचांची भूमिका यांच्या माध्यमातून होते. विजय माने, प्रकाश सारंग, धर्मेश पटेल, सुशील दादा लाड, दरसालाप्रमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतियोगिता आपण पाहतोय. चौथं पर्व आणि याच्यातच सर्व खूप चांगली प्रतियोगिता. 40+ तालुका हा दरसालाप्रमाणे या प्रतियोगितेमध्ये देखील अबो 40च्या सर्व खेळाडूंना संधी मिळते. राखाचा पहिला बॉल स्टेप आउट केलाय. खेळाडू आहे आजम, चुकी करणार नाहीये. विकेटचं होतोय पतंग आणि मेहताबाद या संघाला लागतोय पहिला झटका. ताईत भाई आउट होऊन पुन्हा एकदा ड्रेसिंग रूम मध्ये जात असताना ताईत भाईची जागा घ्यायला येतोय नवीन फलंदाज. वही नाम है हसीम. ओके, थँक्यू हसीम भाई. नवीन फलंदाज देतो हसीम भाई. हे सर्व लेजंड अबो 40चे आपल्याला या प्रतियोगितेमध्ये खेळताना आपण पाहतोय. एक वेळ यांनी गाजवलीत मैदान या सर्व खेळाडूंनी आणि अबो 40 मध्ये देखील त्यांचे जलवे अजूनही बरकरार आहेत. खेळण्यासाठी वय महत्वाचं नसतं, आपल्यामध्ये जिद्द आहे तर आपण नक्कीच खेळतोय आणि त्या जिद्दीने या प्रतियोगितेमध्ये उतरले आहेत अबो 40चे हे सर्व खेळाडू. यांना पाहून वाटत नाही की अबो 40चे असतील, अजूनही यंगस्टरला फाईट्स देणारे यांचं हे वय. खूप चांगली प्रतियोगिता आयोजित केलेली आहे. BM ट्रॉफी आयोजित मलाड चषक यांनी विजय माने, प्रकाश सारंग या सर्वांनी यांना संधी दिलेली आणि खरंच ती संधी खूप महत्वाची आहे. हीच तर खरी मजा आहे की अबो 40 देखील असले लेजंडला आम्हाला खेळणारा इथे पाहताय. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे पण त्यांच्या मधून येतो चेंडू. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण आणि 2च धावा मिळतील. 1-1, 2-2 इथे आतापर्यंत धावसंख्या वाढत असताना टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर 11 झालेत. 1 गडी बाद. अजून एक शॉर्ट कप आणि खेळाडू आहे तिकडे पण भिंतीला लागून चेंडू येतोय आत आणि 2 धावाही देखील याही चेंडूवरती घेतलेल्या आहेत. हसीम भाई आला आणि 2-2 धावा करत आपला टीमचा स्कोरबोर्ड चालत असताना टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल ह्या ओव्हरचा. हसीम भाई अप्रतिम अशी फलंदाजी करते, चांगल्या लय मध्ये दिसते. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. यंदा चांगला बॉल. विकेट किपरने चांगला टेक केलाय आणि 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 6.5च्या सरासरीने 13 धावा झाल्या धावफलकावरती. मेहताबाद 11 कुर्ला या संघाच्या. क्या वाला ये क्यों बंद हो गया पंखा? हरीन भाई 13 रन. एक लेफ्टी गोलंदाज हिरेन भाई आपण पाहतोय त्यांना आता गोलंदाजी येण्यासाठी 3रं षटक मार्गस्थ असताना हिरेन भाई दिलेत एक हरीन भाई एक स्लिप देखील तैनात करण्यात आले त्यांच्यासाठी. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती. का आम्ही स्लिप इथे तैनात केलेली ही गोलंदाजी आहे यांची खरी खासियत. म्हटलं की टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू बाहेर जातोय आणि फलंदाज कट करण्याचा जर का प्रयत्न करेल तर तिथे अजय भाई आहेत स्लिप मध्ये. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. चेंडू हवेत. प्लेयर येतोय पण नो मॅच लँड मध्ये चेंडू पडत असताना आणि 2 धावा ते पूर्ण केल्यात. चांगले विचार म्हणावे लागेल की 2 धावा इथे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.
चांगली सुरुवात झाली आहे. पुन्हा दाखवून टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न त्या खेळाडू रन आउटची संधी होईल. थ्रो चांगला आहे पण पूर्णपणे सुरक्षित. थोडासा वाईट थ्रो गेला होता. स्टंप वरती पण नव्हते तिथं. रीतबाईची तर खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. प्रत्येक प्रतियोगितेमध्ये प्रभावित केलेला आहे ह्याच गोलंदाजाने. आणि पुन्हा एकदा चांगला बॉल फ्लायटेड बॉल होता. पडल्याच्या नंतर चेंडू जास्तच काहीतरी बाहेर गेलाय. गोरेगावचे सर्व हे तारे सितारे आज या प्रतियोगितेमध्ये आपल्याला पाहतात खेळताना. आणि तसेच कुर्ला 11चेही देखील हे तारे सितारे या प्रतियोगितेमध्ये. फुलटॉस बॉल होता. हाशिमने सुमन खेळायचा प्रयत्न करत होता पण बीट केले फलंदाजाला. पण एक सोटी धाव घेतलेली आहे त्यांची. खूप चांगली टुर्नामेंट आपण पाहतो आतापर्यंत. गोरेगाव लेजंडने खूप चांगली गोलंदाजी केलेले बांधून ठेवलेलं आहे कुर्ला 11च्या मेहता बाबा ह्या संघाला. एक गडी ते बाद झाले पण आता खरी मात्र इथे चौकार षटकाराची गरज असेल कारण जर आपला सन्मानजनक स्कोर बनवायचा आहे तर. 4 बॉल झालेले आहेत. 18 धावा झाल्या धाव फलकावरती आणि एक गडी बाद झालाय. पुन्हा एकदा चांगला बॉल. खेळाडू आहे आणि झेल पकडला इकडे पच्चूबाई यांनी. सुंदर झेल आणि दुसरा गडी बाद होतोय मेहता अहमद कुर्ला 11 या संघाचा. भाई नवीन फलंदाज नाव सांगायचंय. रेहान भाई. रेहान भाई नवीन फलंदाज. 18 धावावरती दुसरा गडी बाद झाल्यात. शेवटचा बॉल असेल हरिनियाबाईच्या ओव्हरचा. अप्रतिम 4 धावा देऊन एक गडी बाद केलाय. आतापर्यंत आतुरतेने वाट पाहताय सुपर संडे. सुपर संडे मधले 40+ सर्व सुपरस्टार या गोविंदनगर मोठ्या मैदानामध्ये प्रतियोगितेमध्ये खेळताना आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडने खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती झालाय गोड आणि 3 षटक संपले. 6च्या सरासरीने 18 धावा बनवताना मेहता 11 हा संघ. तीन षटक संपले. 3 षटकामध्ये 18 धावा झाल्या. 6च्या सरासरीने चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. का आम्ही टॉस जिंकून आम्ही गोलंदाजी निवडली तर याच्यासाठी निवडली कारण गोरेगाव लेजंडमध्ये तशा प्रकारचे टॉप क्लासचे असे खेळाडू आपण पाहतोय. आता पुढील नवीन गोलंदाज येतोय सचिन. चला बर्गमॅन जी गाडी आहे 2 व्हीलर त्याची चावी आमच्यापर्यंत आलेली आहे. 5680 गाडीचा नंबर आहे 5680. 2 व्हीलरची चावी आहे इकडे आम्हाला भेटलेली आहे. ओके आमच्या जवळ चावी आहे इकडे येऊन घ्यायची है. ओके चलो आसिम भाई मिल गई ये चावी. अब बिंदास खेलो आप. चला सचिन नवीन गोलंदाज आहे देखील एक क्वालिटी गोलंदाज. गोरेगावचे तारे सितारे आणि कुर्लाचे तारे सितारे आज ह्या प्रतियोगितेमध्ये आपण पाहतोय. ह्याच्यानंतरचा सामना प्रेषिश्री 11 बोरिवली आणि महाराष्ट्र बॉईज विरार. ते 1 इनिंगच्या नंतर दुसऱ्या मॅचचा देखील टॉस केला जाईल. चांगला बॉल सरळ दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू एक धाव पूर्ण केलेली आहे. चांगली फिल्डिंग आणि चांगला देखील थ्रो आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्या. चांगला क्रॅकिंग ड्राइव्ह आपण पाहिलाय हाशिमच्या बॅटमधनं. 20 धावा झाल्या धाव फलकावरती. चांगली कमालीची सुरुवात केलेली तर आहे
आता खेळाडू लेगच्या दिशेहून तिथे ऑफच्या दिशेने केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने तिथे आयजे आपण पाहतोय. मिड ऑनच्या दिशेने, क्षमा करा, मिड ऑफच्या दिशेने. चांगला बॉल हवेमध्ये आहे, पण विरल थोडासा काहीतरी लांब आहे. दुसऱ्या धावासाठी जातोय आणि हे काय करतं, पण थ्रो चुकीच्या एंडला होता. थोडस इथे चुकी करत असताना गोरेगाव लेजंडचे प्लेयर विरलने पाहिलं नव्हते की विकेट किपरच्या बाजूने ते केलं. आपण चेंडू दिला असता तर कदाचित धावचित झाला असता, पण पाहिलं नव्हतं आणि गोलंदाजी एंडवरच त्यांचं लक्ष होतं. आणि म्हणतात की बाल बाल बच गए यहाँ पर बल्लेबाज, एक जीवनदान मिला यहाँ पर बल्लेबाज को. अजून एक चांगला बॉल बॅकफुटला गेले, पुल केलाय, चेंडू जातोय डिक्लेअर एरिया. 2 धावांसाठी, 2 धावांसाठी आल्यात या. आणि एका दुःखा धावा येणे गरजेचं, कारण स्कोरबोर्ड आपल्याला चालवायचे, तेवढं आपल्याला टार्गेट सेट करायचं समोरच्या टीमच्या समोर. 24 धावा झाल्या धावफलकावरती. धर्मेश पटेल यांचं इथं आगमन, स्वागत धर्मेश भाई. प्रतियोगितेचे आयोजक धर्मेश भाईला आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल हलत्या हाताने तिथे केलाय, ग्लान्स केलाय स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने. दुसऱ्या धावासाठी जातील काय, पण नाही, त्वरेने तिकडे विकेट किपर आलेत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण मोदीभाई यांना पाहतोय. अप्रतिम अशी विकेट किपरची भूमिका पाहिलंय आम्ही. अप्रतिम सुंदर स्ट्रोक, पाय स्लॉट मध्ये आलाय, तिकडे खेळाडू आहे, एकदा पूर्ण केली आहे आणि चांगला थ्रो, 2 बाउन्स गोलंदाजाच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग. 26 धावा झाल्या धावफलकावरती. 8 धावा आल्या सचिनच्या ह्या ओव्हरमध्ये आतापर्यंत. 4थं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय बीएम ट्रॉफी आयोजित मालाड चषक 2025 सीझन 4. अकोट टप्प्याचा बॉल पुढे सरकन खेळला, संधी आहे, चुकी केली नाही विरल याने. विकेटचं होतंय पतंग, गॉल. शेवटच्या बॉलवरती आलाय विकेट. प्रत्येक सामन्याला ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. खूप चांगली प्रतियोगिता. 40+ तालुका व्हॉइस हाफ ही प्रतियोगिता आपण पाहतोय. चला मेहताब भाई, आपण नवीन फलंदाजाचं देखील नाव सांगायचं आम्हाला. नासिर. ओके ओके, नासिर भाई आलेत. कुर्ला 11ची ही टीम. 26 4 षटक संपलेत आणि 26 धावा झाल्यात. नासिर भाई आलेत आता इथे फलंदाजी करायला. कुर्ला 11चा हा संघ, हे लेजंड मेहताब आबाद ह्या नावाने ही टीम या प्रतियोगितेमध्ये आलेली आहे. षटक सेवा हरिणभाई आलेले आहेत. आपलं स्वतःचं वैयक्तिक दुसरं आणि आपल्या टीमकडनं 5वं षटक. सव्वीस धावा झाल्या धावफलकावरती. पहिलाच बॉल अकोटप्प्याचा बॉल होता. पडल्याच्या नंतर चेंडू थोडा बाहेर गेलाय. विकेटच्या पाठी आपण पाहतोय मोदी यांना सेफ हँड. खूप चांगली कीपिंग आपण पाहतोय मोदी यांना. आम्ही पाहिले प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्यांना विकेट किपरची भूमिका करत असताना. आणि काय करते, क्लीन बोल्ट, राईटेड बॉल होता, सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अजून एक गॉन, विकेट बाद. चला नेक्स्ट. सर बॅट्समन आपण नाव सांगायचे आम्हाला. जोपर्यंत नवीन बॅट्समन जात तसं नाव येऊ द्या. फैजू भाई 27 धाबावरती 4 गडी बाद झालेत. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. का मी टॉस जिंकून का फिल्डिंग घेतली तर याच्यासाठी घेतली आहे. तसे क्वालिटी स्पिनर बॉलर गोरेगाव लेजंड मध्ये आपण पाहतोय. तारे सितारे गोरेगावचे. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला स्ट्रोक, लेगच्या दिशेने खेळलाय.
चेंडू जातोय 2 धावांसाठी. फैजू बायच्या बॅट मधून आले. टीमची धावसंख्या मदतीने 29 झालेली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 धावा इथे पूर्ण केल्यात. अजूनही चेंडू 4 शिल्लक आहेत. बघा 4 चेंडू मध्ये किती धावाचं आव्हान आणि किती टार्गेट सेट करतील. प्लेयरला थोडा पाठी पाठवले. स्क्वेअर लेगच्या इकडे आपण पाहतोय अजय यांना ती जागा खाली भरलेली आहे. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल मात्र थोडी दिशा भटकलाय. अजून एक वाईट 30 धावा झाल्या धाव फलकावरती. 4 चेंडू अजूनही बाकी आहे. पाहूया किती धावा बनवतील. पुन्हा एकदा बैठक त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे तिथे ॲग्नल. एक धाव पूर्ण केली आहे आणि एकच धाव. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. 1च्या मदतीने 31 धावा. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. पाहूया काय होईल. किती धावाचं आव्हान गोरेगाव लेजंड समोर ठेवण्यात येईल. स्ट्राईक वरती आता येतोय नासिर. हो अप्रतिम बॉल. हेच तर खरं वैशिष्ट्य आहे. कारण एक लेफ्टी असा गोलंदाज रायटी गोलंदाजासाठी एक लेग स्पिनर म्हणून त्याचे चेंडू येतात. पडल्याच्या नंतर ते तोडेले थोडासा बाहेर गेला आणि विकेट किपरच्या पाठी आहे मोदी तर चेंडू सुटणारच नाही. पुढे सरकार गेले. लाईन वरती आले. ओळखलं. आजम आहे तिकडे. चुकी करणार नाही. अजून एक विकेट गॉन. चला याच्यानंतर प्रेसिश्री 19 बोरवली आणि महाराष्ट्र बॉईज विरार. कॅप्टन विनंती असेल की या टॉस साठी या 1 इनिंगच्या नंतर टॉस केला जाईल दुसऱ्या मॅचचा. हाकिबुल्ला हा नवीन फलंदाज. चला शेवटचा बॉल असेल. टीमची धावसंख्या 31. शेवटचा बॉल असेल. हिरेन बाईने काय कमालीचा स्पेल टाकलाय. 9 धावा दिल्यात आतापर्यंत. शेवटचा बॉल आणि 3 गडी बाद. चांगला बॉल आणि रनआउटची देखील संधी होईल काय. पाहूया पंचाचं यस. OUT आउट आणि 5 षटक संपलेत आणि 31 धावा झाल्यात. इथे कुर्ला 11 मेहताबाद या संघाच्या आणि गोरेगाव लेजंड या संघाला सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 32. चला विनंती असेल की प्रेसिश्री 19 बोरवली आणि महाराष्ट्र बॉईज विरार टॉस साठी या आहेत काय. तर या टॉस साठी या. आना टॉस के लिए प्लीज. याच्यानंतरचा सामना होईल प्रेसिश्री 19 बोरवली आणि महाराष्ट्र बॉईज विरार. टॉस साठी या. गोरेगाव लेजंड यांनी खूप चांगली कमालीची गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. 32 धावा बनवायच्यात. महाराष्ट्र बॉय खूप चांगली प्रतियोगिता आपण पाहतोय. सीझन 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. खूप मोठी उपलब्धी. खूप चांगली इथे आपण पाहिले तर मेहताब यांनी 8 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या. ताहिर यांनी 4 चेंडूमध्ये 2. हाशिम यांनी 10 चेंडूमध्ये 11. रिहान यांनी 3 चेंडूमध्ये 1 धाव आणि नासिर यांनी 2 चेंडूमध्ये 0. फैजू आले त्यांनी 2 चेंडूमध्ये 3 धाव नाबाद राहिले आणि आकिब इथे शेवटचा बॉलमध्ये 1 बॉल खेळून 0 धावा बनवल्यात. आणि गोलंदाजी एंडवर आपण पाहतो तो लाला यांनी पहिले षटक घेतले तर 8 धावा देऊन 1 गडी बाद केला. नाही एकही गडी बाद नाही केला. आणि त्याच्यानंतर राखाला त्यांनी देखील 1 ओव्हरमध्ये 5 धावा देऊन 1 गडी बाद केला. आणि आजची खूप चांगली गोलंदाजी म्हटली तर हरिण यांच्याकडनं 2 ओव्हर
9 धावा आणि 3 गडी बाद 450च्या इकॉनॉमीने त्यांनी धावा दिल्यात आणि सचिनने 1 षटक टाकलेत आणि 8 धावा दिल्यात. तो बॉलिंग विश्लेषण आपण पाहिले तर 5 षटकामध्ये 31 धावा बनवल्यात. मेहताब आबाद कुर्ला 11 या संघाने आणि गोरेगाव लेजंडला सामना जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान देण्यात आलेलं आहे. चला प्रेक्षक श्री 19 बोरवले आणि महाराष्ट्र बॉयज या टॉस साठी यायचंय. जास्त वेळ घ्यायचा नाहीये या टॉस साठी या. या सर या. नेक्स्ट टीम या लवकर या. श्रीकांत सर या. श्रीकांत सर या. आपण टॉस उडवायचंय आणि महाराष्ट्र बॉयज विरार. चला गोलंदाजी यांना कोण आहे? हाशिमभाई सांगायचं नाव आपल्याला. सूरज. चला सूरजभाई. सूरजभाई पहिले षटक घेऊन येईल आणि स्ट्रायकिंग गेटला आहे विरल आणि नॉन स्ट्रायकिंगला आहे आझम. 40+ चे हे सर्व लेजंड एका बाजूला कुर्ला आणि एका बाजूला गोरेगाव. सर्व लेजंड अबव 40 चे हे सर्व खेळाडू या प्रतियोगितेमध्ये आपण पाहतोय. 32 धावांचं आव्हान ठेवलेले पहिला सामना आपण पाहतोय. शॉर्ट कव्हरला पण पाहतो हे खेळाडू तैनात की ड्राईव्ह केले की सोडा त्याच्या हाताने गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मध्ये खेळाडू. पहिलाच बॉल हलक्या हाताने लेगच्या दिशेने खेळलाय. एक धाव पुणे केली. दुसऱ्या धावासाठी जातील का पण नाहीये. पहिली धाव आली आहे पहिल्या चेंडूवरती. फील्ड तशी ऑफला सेट केलेले आहे पण विरानने असं पाहिलं की ऑफच्या दिशेने भरपूर आहेत. पडल्याच्या नंतर थोडंसं एक वेगळा स्ट्रॉर्निंग लेगच्या दिशेने तो चेंडू उघडला आणि एक धावाने ते खातं उघडले. आता स्ट्रायकिंगला येतोय आझम. ए बच्चा लोग बॉल बार बार अंदर मत आने दो. उधर खेलो. पहिल्याच बॉल मध्ये ते धाव काढलाय. एक प्लेयर तिकडे करण्यात आलेला आहे. आता येतो हे आझम. गोलंदाजीला सूरजभाई. चांगला बॉल बॅटचा कडा घेतलाय आणि एक धाव. चला दोन्ही फलंदाजांनी एक धावा करून 2 धावा काढलेल्या आहेत. विनंती असेल की प्रतियोगितेमध्ये काहीतरी रूल्स आहेत आपल्याला घोषांकित एरिया हे सगळे दिलेले आहेत. तर विनंती असेल की कॅप्टन आपण आहात तर आपल्याला रूल रेग्युलेशन सांगितलेले आहेत आणि आमच्या पंचायत देखील तिथे आहेत. तर पंचांना आपल्याला सांगायचे की काय धावा आहेत की नाहीये. तर प्लेयरने एक दुसऱ्याची वाद घालायचं नाहीये. अंपायर्स आहेत.
पंच काय म्हणतायत? पंचांचा काय निर्णय? रन नाहीये. ओके, धावा नाहीये. पंच विनंती असेल की जर का कोणाला माहिती नाही तर आपण रूल सांगायचेत. बुजीभाई, मनोजभाई, कुछ कंफ्यूजन रहेगी तो आप एक दूसरे के साथ बात कर सकते हो सर. क्या है? रन है मनोज भाई? क्या है अभी का? ओके, रन नहीं है. ठीक है. जोपर्यंत पंचाचा निर्णय नाही क्रॉस करायचा आहे आपल्याला. चांगला बॉल, बैठक स्ट्रोक. आता धावा येतील एक, कारण तिथे जाळी आहे. त्या जाळीच्या बाहेर जर का चेंडू गेला तर एक धाव येईल. आणि बॉल द्या, बॉल द्या. चला, फलंदाज तिकडे आहे तर फलंदाजाला सांगू इच्छितो की झाडाला चेंडू लागून आत आला तर धावा पूर्ण करायच्या. ती जाळी आहे पाठीमागे, जाळीच्या आतमध्ये चेंडू गेला तर एक धाव डिक्लेअर आहे. पंचाचा निर्णय नाही तोपर्यंत फलंदाजाला धावा पूर्ण करावे लागतील. जाली के बाहर जब बॉल जाएगी तो डिक्लेअर है रे, अगर अंदर आएगी तो दौड़ के रन लेना है. तो टप्प्याचा बॉल सरळ दिशेने खेळलाय, खेळाडू आहे, थांबू शकणार नाही. चेंडू जातो वन बाउन्स, फरार 4. पहिला चौकार येतो या मॅचचा सेकंड इनिंग मधला आझम यांच्या बॅट मधला. टीमची धावसंख्या 6. चांगला स्ट्रोक होता, कमी गतीने टाकलेला बॉल. श्री सर या टॉस साठी या. बॅकफुटला गेले आणि डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे. एकदा पूर्ण केलेली आहे आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. या प्रेशर 19 बोरवल्यानी महाराष्ट्र बॉईज याच्या नंतरचा सामना. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल. चला, प्रेसी 11 वन द टॉस. सर काय घेतलं आपण? अच्छा, मराठा बॉईज. डिसिजन काय सांगायचं सर आपलं? चला ठीक आहे, तोपर्यंत जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर 8 धावा झाल्या धापलकावरती. बिनबाद 8. गोरेगाव लेजंड हा संघ. आपण पाहिले या खेळपट्टीवरती 40 धावा 32 धावा देखील डिफेन्स करू शकतात, पण त्या प्रकारचे तुमच्याकडे तशी गोलंदाज पाहिजे. डॉट बॉल विकेट तुम्हाला मॅच मध्ये आणू शकतात. सर हाशिम भाई, बॉलर जसे आले नाव सांगत जावा आम्हाला प्लीज. मेहताब भाई. चला, टीमचे मला असं वाटते सर्व कॅप्टन वाटते. फुलटॉस बॉल पुढे सरकार विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चिकी रन केल्याचा प्रयत्न पूर्णपणे सुरक्षित आहेत, पण इथे काय घडते गोलंदाजी एंडवर. कॉल होता आझमचा हा डेंजर वर्तन, पण वीरांनी त्याला दिला सन्मान. जसा विकेट किपरच्या हातातून बायचा सिग्नल येत असताना मनोज भाई यांचा. थँक्यू मनोज भाई. मुझे भाई खूप चांगली कमालीची ते पंचांची भूमिका करत आहेत कालच्या दिवसापासून. एक चिकी धाव घेतलेली आहे, आतुरतेने स्ट्राईक वर येण्यासाठी वाट पाहतोय. 5 बॉल मध्ये 7 धावा खेळतोय.
आजम आणि 2 बॉल 1 रन. विरल 9ची पार्टनरशिप 7 बॉल मध्ये. नऊ धावा झाल्या धापलकावरती. पुढचा बॉल सामना करेल आजम. चांगला बॉल हलक्याने ड्राईव्ह केलाय. डिपेक्स कव्हर मध्ये खेळाडू आहे. एकच धाव येईल. चांगले 1-1 आणि दुहेरी धाव अंकामध्ये येते. धावसंख्या बनत असताना गोरेगाव लेजंड हा संघ 10 बिडबाद 10 धावा झाल्यात. 1.2 बॉल. तिसरा बॉल पुढे सरकम ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केलेले तर आहे. कार्पेटच्या साहाय्याने खेळाडू होते तोपर्यंत चेंडू उचलेल. एक धाव अजूनही मिटलेले आहे. चांगला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रामध्ये पण चांगला गोलन हा इथे पाहायला मिळाला आहे. कारण खूप चेंडू बाहेर टाकला ऑफ स्टंपच्या आणि बीट केले फलंदाजाला. 11 धावा झाल्यात. अजून एक चांगला बॉल स्लॉट मध्ये आलाय. चेंडू जाईल का फरार? हो यस येतोय. बिग हिट सिक्सर. आजमच्या बॅट मधून एक ताकदवर षटकार. आजच्या दिवसातला 40+ मधला पहिला षटकार आणि पहिला चौकार आलाय आजम यांच्या बॅट मधनं. यासाठी तर ओळखला जातो गोरेगाव मध्ये हा खेळाडू. पुन्हा एकदा त्या दिशेने लॉंग ऑफवरती खेळाडू आहे. यंदा चुकी करणार नाहीये. विकेटचं झालंय बर्धन. खूप चांगली पारी खेळली म्हणावी लागेल आजम याने आपल्या टीम साठी. नऊ बॉल मध्ये 14 धावा बनवल्यात. 175च्या स्ट्राईक रेटने 1 चौकार आणि 1 षटकार. हाय देखील स्ट्रोक चांगला होता लॉंग ऑफच्या दिशेने पण सरळ फिल्डरच्या गोदीमध्ये जाऊन बसलाय तो झेल. आणि 17 धावावरती तर पहिला गडी बाद. आजम बॅक टू द ड्रेसिंग रूम आणि त्यांची जागा घ्यायला जातोय नवीन फलंदाज द लेजंड ॲग्नल सर. रीटा स्पोर्ट्स यांचे एक छोटीशी एक दुकान आहे. सर्व क्रिकेटचे किट बॉल जर्सी टोपी शूज पॅट यांच्या दुकानामध्ये सर्व अवेलेबल आहेत. टीमची धावसंख्या 17 धावावरती पहिला गडी बाद. चला नवीन बॉलर आशिमभाई नासिरभाई. चला नासिरभाई आलेले आहेत. 2 षटक संपलेत आणि गोरेगाव लेजंड 17 धावावरती 1 गडी बाद. नासिर आहे तर गोलंदाजी एंडवर सामना करेल. विरल आणि नॉन स्ट्रायकिंगला आत्ताच आलेत आजमची जागा घ्यायला ते म्हणजे ॲग्नल. पहिला बॉल हो फुलटॉस बॉल होता पण पायाला चेंडू लागलाय. असा भन्नाट वेग होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करत होते तिथे विरल. लेग बायचा इशारा पंच यांचा मनोजबाई. अठरा धावा झाल्या धाफलकावरती. हो हो पहिलाच बॉल इथे बॅकपुट्टा केले आणि फक्त क्विक केलाय. एकच धाव अशी आहे तिकडे. एकच धाव आणि ते खातही देखील उघडले. अजून एक धाव ऍड होत असताना स्कोरबोर्ड मध्ये टीमची धाव संख्या त्वरेने 19 धावा. 2.2चा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि 1 गडी बाद. गोरेगाव लेजंड 19 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 16 चेंडू मध्ये 13 धावा बनवायच्यात. पुन्हा चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एकदा पुन्हा आणि चेंडू जातोय खेळाडूच्या डोक्यावरतून 1 बाउन्स चौकार. हा चौकार कॉन्फिडन्स देईल विरलला.
कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर विरलची बॅट काय बोललेली नाहीये, थोडेसे पायाला चेंडू लागन, थोडंसं काही बरोबर प्रॉपर टायमिंग झालेलं नाही, पण ह्या स्ट्रोकवरती अप्रतिम क्लास दाखवलाय आणि 1 बाउन्स चेंडू जातोय, 1 बाउन्स चौकार. 23 धावा झाल्यात धाव फलकावरती. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 9 आणि चेंडू शिल्लक आहेत 15. अजून एकदा चांगला फलका हात त्याने मनगटाचा वापर केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू बाय एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या झाली आहे 24. काय चांगलं क्रिकेट खेळत आहेत हे गोरेगाव लेजंडचे सर्व खेळाडू. विरलचा जर का विचार केले ते 7 धाव आणि ॲग्नल सर खेळतात 1 धावावरती. आझम यांनी 1 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 14 धावा 9 चेंडूमध्ये केल्या. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. अजून एक धाव. टीमची धावसंख्या त्वरेने वाढत असताना 25 धावा झाल्या. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल घेऊन येईल नासिर. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 7, चेंडू उरले 13 आणि आपण पाहतायत मलाड चषक 2025 सीझन 4. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स खेळाडू येतोय आणि ओव्हरची झाली समाप्ती. शेवटच्या बॉलवरती आलाय 1 रन. तर 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या नंतर टीमची धावसंख्या 26. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 3च्या सरासरीने धावा बनवायच्या 6. चला याच्यानंतरचा सामना राहील प्रेसी श्री 19 बोरवले आणि महाराष्ट्र बॉईज विरार. सर आपण काय निर्णय घेतलाय? महाराष्ट्र बॉईज बॉलिंग. ओके थँक्यू. प्रेसी श्री 19 बोरवले आपण फलंदाजीला रेडी राहायचंय. ही मॅच संपल्याच्या नंतर त्वरेने आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आणि मॅचला करूया सुरुवात. आपण पाहत आहेत बीएम ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025. सूरजभाई आपलं दुसरं स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आणि टीमकडनं 4थं षटक घेऊन येतोय सूरज. पहिल्या षटकामध्ये 8 धावा बनवल्यात आणि 12 बॉल 6 धावा. स्ट्राईकला आहे विरल, नॉन स्ट्राईकला आहे ॲग्नल. सुपर संडेच्या सुपर अबव 40च्या सर्व टीम. वो चांगला बॉल. रनआउटची देखील संधी होईल पण थोडासा चेंडू बाहेर गेलाय. खाली आणि पॉइंटच्या मध्ये एक खेळाडू तैनात केलेला आहे, कारण जेव्हा जेव्हा लेफ्टी गोलंदाज येतो तो टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू थोडासा बाहेर जातो आणि कट करण्याचा जेव्हा जेव्हा फलंदाज निर्णय घेतोय आणि तिथे एक फिल्डर तैनात केलाय. हिरेन जेव्हा गोलंदाजीला आला तर गोरेगाव लेजंडनी त्याच दिशेने एक खेळाडू ठेवला होता. सरळ केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू येत असताना 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावासाठी निघतील का? पण नाही. 1 धाव करत असताना आमचे सर्व लेजंड. टीमची धावसंख्या अजूनही 8 धाव. 1 हिट अवे टू विन दिस मॅच बाय गोरेगाव लेजंड. 4 धावा बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहे 10. अजून एकदा हो चांगला क्रॅकिंग ड्राईव्ह आणि खेळाडू आहेत त्वरेने आलेत. काय जबरदस्त हा रनआउट तर खरं म्हणावं लागेल तर ह्या प्लेयरचाच आहे. कमालीची फिल्डिंग केली त्याने. जसं रन मिळाला जसा चेंडू खेळला विरल त्वरेने गेलेत पण तिथं नंतर कमालीची फिल्डिंग आणि चांगला थ्रो आणि अजून एक रनआउट. नवीन बॅट्समन एक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले मोदी यांना. मोदी भाई इकडे आले तर आता फलंदाजीसाठी. विरलने देखील चांगला ड्राईव्ह होता पण तिकडे चांगली फिल्डिंग आणि अप्रतिम असा रनआउट. तो रनआउट म्हटलं तर तो विकेटचाच खेळाडूचाच आहे का तशा प्रकारची त्याने फिल्डिंग तिकडे सजवली. 4 धावा अजूनही देखील बनवायच्यात गोरेगाव लेजंड ह्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सूरजने अप्रतिम अशी गोलंदाजी केली. 1.3 10 धावा झाल्यात. विकेट तर आलेल्या पण इकॉनॉमिकल इथं गोलंदाजी करत असताना सूरज. टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केलाय मारा. खेळाडू नाहीये. चेंडू जातोय 2 बाउन्स आणि अशा प्रकारे गोरेगाव लेजंडने हा सामना जिंकलाय 8 विकेटांनी. खूप चांगली ते गोलंदाजी फटकेबाजी. हिरेन यांनी कमालीची गोलंदाजी केलेली आहे पहिल्याच मॅच मध्ये. नो डाऊट ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय हिरेन यांना. हरिन भाई आ जाओ
खूप चांगली गोलंदाजी. 2 ओव्हर 9 रन आणि 3 गडी बाद. सोनू जाधव भाई यांच्या शुभ हस्ते हरीन भाई यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. खूप चांगली गोलंदाजी हरीन भाई यांची. 2 ओव्हर 9 रन आणि 3 गडी बाद. कमालीचा मॅच विनिंग नॉक. चला याच्या नंतरचा सामना राहील प्रेसिश्री 19 बोरवली आणि महाराष्ट्र बॉईज विरार. फिल्डिंग घेतलेली आहे. प्रेसिश्री 19 बोरवली फलंदाजीसाठी जायचं आणि विनंती असेल सर की आपल्या दोन्ही टीम मधला 12th मॅन आमच्याकडे येणं, जेणेकरून आम्हाला फलंदाजाची आणि गोलंदाजी नावे आमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. चला पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त बीएम ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4 इथे ठेवण्यात आलेले आहे. शनिवार स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिला तर चॅलेंजर बीएम स्पोर्ट्स या संघाने फायनल मध्ये दाखल झाला आणि आज 40+ तालुका हाफच्या सर्व टीम पहिला सामना राहिला. गोरेगाव लेजेंड आणि मेहताब आवाद कुर्ला या टीम मध्ये आणि बाजी मारली गोरेगाव लेजेंडच्या सर्व. मेहताब आवाद सर, कॅप्टन विनंती असेल की आपण स्टेज जवळ यायचं इकडे. अच्छा, एक मोमेंट, एक सन्मान चिन्ह देऊन एक आठवण म्हणून विजय माने भाई जे बीएम ट्रॉफीचे सर्व यांच्या शुभ हस्ते त्यांना इकडे एक आठवण म्हणून आपण या प्रतियोगितेमध्ये खेळलात. एक सन्मान चिन्ह, एक मोमेंट देऊन आपण सहभागी संघ राहिलात ह्या प्रतियोगितेचा. थोडंसं आपण कमी पडलात पण कुर्ला आपणही देखील एक चांगला खेळ खेळलाय. दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्यापर्यंत येणे गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला फलंदाज आणि गोलंदाजीची नावे आम्हापर्यंत येतील. फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम. चला, फिल्डिंग टीमच्या आलेल्या बॅटिंग टीमचा एक 12th मॅन पाठवायचा आहे प्लीज. प्रेसिश्री 19 बोरवली